हॅलो स्टुडंट्स. सो आपण लास्ट लेक्चरला बघत होतो की 5% पॉईंट्स पर क्वार्टर, 5% पर क्वार्टर साठी ते ITC रिड्यूस करायचं आणि उरलेला ITC जे तुम्हाला क्लेम करता येईल. सो आता इथे 1 जानेवारी पासून 1 ऑक्टोबर पर्यंत किती क्वार्टर्स कम्प्लीट होतात. सी क्वार्टर इज डिफाईन्ड फ्रॉम जानेवारी टू मार्च हा एक क्वार्टर आहे. त्याच्यानंतर एप्रिल टू जून हा सेकंड क्वार्टर आहे. जुलै टू सप्टेंबर हा थर्ड क्वार्टर आहे. सो टोटल तीन क्वार्टर्स आहेत ते कम्प्लीट होतात. नाउ टेल मी 5% पर क्वार्टर म्हणजे हे किती होणार. 15% टोटल होणार. सो हे 90,000 मायनस 15% ऑफ 90,000 एवढं क्रेडिट जे तुमचं लॅप्स होईल. थोडक्यात 5% पर क्वार्टर डेप्रिशिएट करायला सांगितलेलं आहे. इनपुट टॅक्स क्रेडिटचा पोर्शन. परत एकदा मी सांगतो की इनपुट टॅक्स क्रेडिटची जी अमाऊंट असेल ती तुम्हाला डेप्रिशिएट करायची आहे. सो ती डेप्रिशिएट करून जी अमाऊंट येईल ती तुम्हाला क्रेडिट म्हणून क्लेम करता येईल. आता ही त्यासाठी टाइम पिरियड किंवा कुठच्या दिवशी त्यांनी सांगितलेलं आहे. सी ऑन द डे इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट फ्रॉम विच द ही बिकम्स लायबल टू पे टॅक्स अंडर रेग्युलर स्कीम. सो ज्या दिवशीपासून आपण रेग्युलर स्कीमच्या अंडर टॅक्स पे करायला लायबल होणार आहोत त्या दिवशीपासून आपल्याला रेग्युलर स्कीमच्या अंडर त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे जो कॉम्पोजिशन स्कीमचा लास्ट डे असेल त्या लास्ट डेला आमच्याकडे जे काही स्टॉक मध्ये इनपुट्स किंवा कॅपिटल गुड्स असतील त्याचा आम्हाला क्रेडिट जे आहे ते क्लेम करता येईल. अगेन जर माझा एक्झाम सप्लाय टॅक्सेबल सप्लाय होत असेल तर ज्या दिवशी माझा सप्लाय टॅक्सेबल सप्लाय होतोय त्याच्या बरोबर आधीच्या दिवशी माझ्याकडे जे काही स्टॉक मध्ये इनपुट्स किंवा कॅपिटल गुड्स असतील त्याचं क्रेडिट मला अवेलेबल होईल. ठीक आहे. सो दिस वॉज सेक्शन 18(1). त्याच्यापैकी आपण पहिले 2 पार्ट जे आहेत ते बघितले. आता आपण पुढच्या 2 पार्ट्स कडे येऊया. म्हणजे स्पेशल सर्कमस्टन्सेस मध्ये पहिले 2 पार्ट आपण बघितले की ज्यामध्ये तो पर्सन ऑलरेडी रजिस्टर्ड होता. करेक्ट. तो पर्सन ऑलरेडी रजिस्टर्ड होता आणि एकतरफला टॅक्स लायबिलिटी आता रेग्युलर रेट्सने अराईज होणार आहे. ह्याच्यात 2 पॉसिबिलिटीज त्यांनी सांगितल्यात. एक तर कॉम्पोजिशन टू रेग्युलर स्विचिंग आहे किंवा एक्झाम सप्लाय टॅक्सेबल सप्लाय होतो. आता पुढच्या ज्या 2 केसेस आहेत त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी रजिस्टर्ड नाही आहोत आणि आपण रजिस्ट्रेशन साठी अप्लाय करतो. ओके. सो पर्सन अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन विदिन 30 days ऑफ बिकमिंग लायबल फॉर रजिस्ट्रेशन. आता हे रजिस्ट्रेशन साठी ऍप्लिकेशन करतोय म्हणजे आपण रेग्युलर स्कीमच्या अंडरच बेसिकली रजिस्ट्रेशन घेतोय हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. तर कॉम्पोजिशन स्कीम खाली केल्यावर आपल्याला कुठचाही इनपुट टॅक्स क्रेडिटचं बेनिफिट मिळत नाही. त्याच्यामुळे ते सेक्शन 18चं क्रेडिटही त्याच्या अंडर आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे असं कन्फ्युजन आपल्या डोक्यात यायला नको की ओके आता मी विदिन 30 days अप्लाय केलेला आहे पण मी कॉम्पोजिशन स्कीम ऑप्ट करतो तर मला क्रेडिट मिळेल का. सेक्शन 18 खालचं आन्सर इज नो. जर तुम्ही रेग्युलर स्कीम ऑप्ट इन करत असाल तरच तुम्हाला हे क्रेडिटचा बेनिफिट जो आहे तो अवेलेबल होईल. आणि सेकंड आहे पर्सन ऑप्टिंग व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन. सी अगेन ते इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन महत्वाची का ठरते तर त्या दिवसांमध्ये 30 दिवसांमध्ये जर आपण ऍप्लिकेशन करू शकलो तर आणि तरच आपल्याला जो काही स्टॉक पेंडिंग असतो त्याचं क्रेडिट जे आहे ते कॅरी फॉरवर्ड करता येतं किंवा ते क्रेडिट जे आहे ते क्लेम करता येतं. अदरवाईज ते क्रेडिट आपल्याला क्लेम करता येत नाही. हे कंटेंट काय म्हटलंय बघा. पर्सन अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन विदिन 30 days ऑफ बिकमिंग लायबल. म्हणजे जर मी 30 दिवसांनंतर ऍप्लिकेशन केलं तर मला हे क्रेडिट जे आहे ते अवेलेबल असणार नाहीये. एक्झाम मध्ये मे बी अशा पद्धतीने क्वेश्चन फ्रेम केला जाईल की त्याने रजिस्ट्रेशन साठी अप्लाय 30 दिवसानंतर केलेला आहे. सेक्शन 18च्या अंडर तुला स्टॉक मधल्या गुड्सचं क्रेडिट मिळेल का. नाही मिळणार. ओके. सो आता परत लॉजिक तेच आहे की जेव्हा मी रजिस्ट्रेशन साठी अप्लाय करतो आणि जेव्हा मी व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन घेत असेल तर माझ्याकडे त्या दिवशी स्टॉक मध्ये काही गुड्स असण्याची शक्यता आहे की जे मी ऑलरेडी परचेस केलेले. असं तर होत नाही ना की मी बिझनेस स्टार्ट करतानाच रजिस्ट्रेशन घेतोय. काही ठिकाणी असं होतं की मी आधीच परचेस केलेले असतात ते गुड्स. आता इथे तुम्हाला लक्षात असं घ्यायचं आहे की क्रेडिट एंटायटल्ड ह्याचं कसलं क्रेडिट मिळेल या 2 केसमध्ये. तर या केसमध्ये फक्त इनपुट्सचं क्रेडिट मिळतं. कॅपिटल गुड्सचं क्रेडिट मिळत नाही. लक्षात येतं. इनपुट सच ॲज हेल्ड इनपुट ॲज सच हेल्ड इन स्टॉक, इनपुट्स हेल्ड इन सेमी फिनिश्ड गुड्स आणि इनपुट्स कंटेंट इन फिनिश्ड गुड्स हेल्ड इन स्टॉक. सो या ठिकाणी कॅपिटल गुड्स म्हणजे ज्यावेळी तुम्ही आधी रजिस्टर्ड नव्हतात आणि आता रजिस्टर्ड होताय तर तुम्हाला कॅपिटल गुड्सचं क्रेडिट जे आहे ते मिळत नाही. ते केव्हा मिळतं की ओके तुम्ही रजिस्टर्ड होतात आणि तुमच्या आता तुम्हाला टॅक्स लायबिलिटी अराईज होते आयदर कॉम्पोजिशन टू रेग्युलर किंवा एक्झाम टू टॅक्सेबल तरच तुम्हाला कॅपिटल गुड्सचं क्रेडिट मिळतं. व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन घेतलं असेल किंवा रजिस्ट्रेशनसाठी लायबल झाल्यामुळे रजिस्ट्रेशन घेतलं असेल तर तुम्हाला त्यावेळेला कॅपिटल गुड्सचं क्रेडिट मिळत नाही. बाकी प्रोव्हिजन आहे ती सेम आहे. आधीच्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही लायबल होता म्हणजे थोडक्यात जी डेट तुमची इफेक्टिव्ह डेट आहे रजिस्ट्रेशनची त्याच्या बरोबर आधीच्या दिवशी तुमच्याकडे जो काही स्टॉक शिल्लक असेल त्याचं क्रेडिट तुम्हाला क्लेम करता येतं. ठीक आहे.
सो एकदा परत एकदा एक काळजीपूर्वक प्रोव्हिजन वाचून घ्या. आय एम गिव्हिंग यू 5 मिनिट्स फॉर दिस, कारण हे थोडं महत्वाचं. त्याच्यानंतर आपण लगेच त्याच्या रूल्सकडे किंवा त्याच्या पुढच्या पार्टकडे वळूया. याला काही कंडिशन्सही पुढे आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. म्हणून आधी एकदा एवढं समजून घ्या, एकदा परत वाचून घ्या. थोडक्यात आपल्याला ते आपल्या स्टॉक मधल्या आणि आपल्याकडे असलेल्या कॅपिटल गुड्सवरच्या इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे ते अवेलेबल करून देत आहेत. पण त्याला त्यांनी दोन पार्टमध्ये डिव्हाइड केलेलं आहे. एकतर आम्ही रजिस्टर्ड होतो आणि मग आम्ही कॉम्पोजिशन टू रेग्युलर येतोय आणि एक्झाम्प्ट आमचा सप्लाय होता आणि आता तो टॅक्सेबल होतोय. किंवा आम्ही रजिस्टर्ड नव्हतो, आम्ही लायबल झाल्यापासून 30 दिवसामध्ये ऍप्लिकेशन केलं आहे, की आम्ही व्हॉलंटरी ऍप्लिकेशन केलं आहे. आता तुम्ही मला एक सांगा, एक ह्याच्यात कॉम्प्लिकेटेड केस तुम्हाला सांगतो. ए वॉज अ डीलर इन मुंबई. ही वॉज सेलिंग ऑल एक्झम्प्टेड गुड्स. तो फक्त एक्झम्प्टेड सप्लाय मध्ये एंगेज होता. तो फक्त एक्झम्प्टेड गुड्सचा सप्लाय करायचा. नाउ टेल मी, त्याचा ऍग्रीगेट टर्नओव्हर 50 लाख रुपीज होता. ओके, ऍग्रीगेट टर्नओव्हर किती होता? 50 लाख रुपीज होता. आणि तो रजिस्ट्रेशन साठी लायबल आहे का नाही हे पहिले ठरवा. नाही, बिकॉज सेक्शन 23 मध्ये आपण बघितलंय की जर एक्सक्लुझिव्हली एक्झम्प्ट किंवा नॉन टॅक्सेबल सप्लाय मध्ये तुम्ही एंगेज असाल तर यू आर एक्झम्प्टेड फ्रॉम रजिस्ट्रेशन इवन दो यू आर एक्सिडिंग युअर ऍग्रीगेट टर्नओव्हर लिमिट. आपण ते बघितलं होतं की जरी आमची ऍग्रीगेट टर्नओव्हर लिमिट क्रॉस होत असली तरी सुद्धा आम्ही जर फक्त आणि फक्त एक्झम्प्ट सप्लायच करत असलो तर आम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन घ्यायची गरज नाहीये. ओके, नाऊ सेकंड केस अशी लक्षात घ्या की आता ह्याच केसमध्ये पुढे अशी डेव्हलपमेंट करायची की आता मी जो एक्झाम सप्लाय करत होतो त्याच्या नोटिफिकेशन एक्झाम्शनचं गव्हर्नमेंटने क्वॉश केलं, डिस्कार्ड केलं. सो आता मी जो एक्झाम सप्लाय करत होतो तो टॅक्सेबल झाला. आता माझा टर्नओव्हर तर 50 लाख रुपीज होता. सो आता ठीक आहे, मी आतापर्यंत एक्झाम होता त्याच्यामुळे त्याच्यावर टॅक्स पे करायला लागणार नाही. आता मला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल बिकॉज नाऊ माय ऍग्रीगेट टर्नओव्हर इज एक्सिडिंग थ्रेशोल्ड लिमिट अँड नाऊ आय एम डीलिंग इन टॅक्सेबल एज वेल एज एक्झाम्प्ट. आता मी रजिस्ट्रेशन साठी अप्लाय करतोय विदिन 30 डेज, तर मला कॅपिटल गुड्सचं क्रेडिट मिळेल का नाही. आता तुम्हाला पटकन वाटू शकतं की ह्या पर्सन रजिस्टर्ड पर्सन एक्झाम सप्लाय इज बिकमिंग टॅक्सेबल, या अंडर तुम्ही येता. ह्या केसमध्ये नाहीयेत बिकॉज तुम्ही रजिस्टर्डच नव्हतात. नीट केस समजून घ्या. माझा सगळ्याचा सगळा सप्लाय एक्झाम्प्ट होता त्याच्यामुळे मी रजिस्ट्रेशन घेतलंच नव्हतं. आता हा सप्लाय टॅक्सेबल झाला त्याच्यामुळे माझी थ्रेशोल्ड लिमिट एक्सीड झाली, त्याच्यामुळे मला रजिस्ट्रेशनसाठी मॅन्डेट आलेली आहे. आता ह्या केसमध्ये मी ह्या रजिस्टर्ड पर्सन एक्झाम सप्लाय बिकमिंग टॅक्सेबल या कॅटेगरीमध्ये येणार नाही. मी ह्या कॅटेगरीमध्ये येईन की मी अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन विदिन 30 डेज. त्यामुळे कॅपिटल गुड्सचं क्रेडिट जे आहे ते इथे अवेलेबल या केसमध्ये होणार नाही. लक्षात येतंय? सो दिस वॉज अ बिट कॉम्प्लिकेटेड थिंग की जी या क्वेश्चन मध्ये विचारली जाऊ शकते. आता ह्याचे कंडिशन्स काय काय आहेत की ह्या क्लॉज किंवा या सेक्शनच्या अंडर जर आम्हाला क्रेडिट घ्यायचं असेल तर बेसिकली पहिली गोष्ट की आयटीसी इन ऑल अबाउट केसेस इज टू बी अवेल्ड विदिन 1 year फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ इनव्हॉइस बाय द सप्लायर. म्हणजे आम्ही आता कॉम्पोजिशन टू रेग्युलर स्विच करतोय तर आमच्याकडे जो लास्ट 1 year मध्ये प्रोक्युअर केलेले गुड्स इनपुट्स आणि कॅपिटल गुड्स असतील त्याच फक्त इनपुट टॅक्स क्रेडिट आपल्याला क्लेम करता येईल. लक्षात येतंय? म्हणजे तुम्ही ज्या इनपुट्सवरचं किंवा ज्या कॅपिटल गुड्सवरचं क्रेडिट क्लेम करायला जाताय जर त्याचं बेसिक इनव्हॉइस हे 1 वर्षापेक्षा जास्त जुनं असेल तर तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळणार नाही. थोडक्यात काय, तर मी कधीतरी वर्षानुवर्ष पडून ठेवलेला माल आहे, माझ्याकडे गुड्स आहेत आणि ते कुठेतरी ऍक्च्युली ऑब्सोलेट होतात किंवा सेलच होत नाहीयेत आणि ते माझ्या बुक्स मध्ये मात्र आहेत. सो त्याचं पण क्रेडिट मी घेऊ शकतो का नाही? इन लास्ट 1 year जेवढे मी गुड्स परचेस केलेले असतील तेवढ्याच गुड्सचं क्रेडिट जे आहे, गुड्सचं किंवा कॅपिटल गुड्सचं क्रेडिट जे आहे ते मला क्लेम करता येईल. नॉट लॅटर दॅन दॅट. पुढच्या कंडिशन्स काय आहेत बघा. फायलिंग इलेक्ट्रॉनिक डिक्लेरेशन गिव्हिंग डिटेल्स ऑफ इनपुट हेल्ड इन स्टॉक और कंटेंट इन सेमी फिनिश्ड अँड फिनिश्ड गुड्स अँड कॅपिटल गुड्स ऑन द डेज इमिजिएटली प्रिसिडिंग द डे ऑन विच क्रेडिट बिकम्स एलिजिबल. सो हे ज्या इनपुट्स किंवा कॅपिटल गुड्सवरचं क्रेडिट आम्ही घेणार आहोत त्याचे इनव्हॉइस लेवलला डिटेल्स आम्हाला एक इलेक्ट्रॉनिक डिक्लेरेशन द्यायचं आहे, त्याच्यामध्ये आम्हाला सबमिट करावे लागतं. त्या इलेक्ट्रॉनिक डिक्लेरेशनचा फॉर्म आहे ITC 01. राईट इट डाऊन. ITC 01 या फॉर्म मध्ये आता तुम्ही क्रेडिट क्लेम करताय तर असं रॅन्डम तर गव्हर्नमेंट येणार नाही. गव्हर्नमेंट सांगेल की ओके तुम्ही क्लेम करा पण आम्हाला त्याचे डिटेल्स द्या की ओके ही इनव्हॉइसेस, या इनव्हॉइसेस मधले इतके गुड्स आमच्याकडे आता स्टॉक मध्ये आहेत, आमच्याकडे इमिजिएटली प्रिसिडिंग डेला इतके गुड्स एक्झिस्टंट आहेत, सो त्याच्यावरचं क्रेडिट जे आहे ते मला क्लेम करायचे.
ठीक आहे. सो त्याच्यावरचं क्रेडिट देण्यासाठी आपल्याला आयटीसी 01 मध्ये एक डिक्लेरेशन जो आहे तो फाईल करायला लागतं. डिक्लेरेशन हॅज टू बी फाईल्ड विदिन 30 days फ्रॉम बिकमिंग एलिजिबल टू अवेल क्रेडिट. सो डिक्लेरेशन तुम्हाला विदिन 30 days फाईल करायचं. जर 30 days उलटून गेले तर तुम्हाला त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट मग मिळणार नाही. सो यासाठी 30 days ची व्हॅलिडिटी सांगितलेली आहे. अँड लास्टली डिटेल्स इन वन अबाव, म्हणजे जे आयटीसी 01 मध्ये डिक्लेरेशन द्यायचं आहे, to be certified by CA or cost accountant if aggregate claim of CGST, SGST, IGST credit is more than 2 lakhs. तर जर 2 लाखापेक्षा जास्त अमाऊंटचं क्रेडिट असेल सीजीएसटी प्लस एसजीएसटी, म्हणजे 1 लाख सीजीएसटी 1 लाख एसजीएसटी, किंवा 1 लाख 10,000 सीजीएसटी 1 लाख 10,000 एसजीएसटी, सो इट इन ऍग्रिगेट जर 2 लाखापेक्षा जास्त असेल तर आम्हाला ह्या डिक्लेरेशन बरोबर सीए सर्टिफिकेट सुद्धा अटॅच करायचं आहे. सो सीए शुड क्वालिफाय दॅट और सीए शुड सर्टिफाय दॅट की ओके ही जे काही डिटेल्स देतात ते त्यांच्याकडे ऍक्च्युअली एक्झिस्टन्स मध्ये होते अँड हेन्स दे आर एलिजिबल फॉर टेकिंग द क्रेडिट ऑफ सच इनपुट्स अँड कॅपिटल गुड्स. सो दिस इज टू बी सर्टिफाईड बाय अ चार्टर्ड अकाउंटंट और अ कॉस्ट अकाउंटंट. सो ह्या कंडिशन्स आहेत ते क्रेडिट अवेल करण्यासाठीच्या. आता ऍक्च्युअली 3 कंडिशन आणि चौथी कंडिशन कुठची आहे, तर तुमचं क्रेडिट जे तुम्ही घेताय ते लास्ट 1 year मध्येच त्या सगळ्याचा परचेस झालेला असायला हवा. ओके, येस. सो आता इथे आपण पहिला जो पार्ट होता स्पेशल सर्कमस्टन्सेस संपवलेला आहे. यू विल रेकॉर्ड नेक्स्ट लेक्चर अगेन फॉर स्पेशल सर्कमस्टन्सेस अमाउंटिंग टू रिव्हर्सल. तर ज्या केसमध्ये रिव्हर्स होईल आयटीसीचा, आता आपण क्रेडिट अवेलेबल करून घेतलं म्हणजे आपल्याला क्रेडिट मिळतंय, आता ह्याच्या बरोबर काउंटर पार्ट असणार आहे की तुम्हाला क्रेडिट कधी मिळणार नाहीये. सो ते आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूया.